भरपूर गर्दी असते, गाड्या पण वगैरे वाढवल्या नाही। अनेक लोक मरण पावत आहे। याच्या आधी खूप निवेदन झाले, खूप आंदोलन झाली। रेल्वेचे जे वेळापत्रक आहे ते एकदम ढिसाळ आहे। रोजची भीती असते मनात की आज सकाळी घरातून बाहेर पडलं तर घरी व्यवस्थित जाऊ का। आम्ही विकलांग आहे, त्याच्यात सगळी चांगली लोक, लेडीज चांगली त्याच्यात ते पोलीस बंदोबस्त काहीतरी ठेवला पाहिजे। आम्ही कसं नेहमी येतो गाडीने ट्रेनने येतो तर भरपूर गर्दी असते, गाड्या पण वगैरे वाढवल्या नाही, काय नाही, एवढी तकलीफ होते गाडीमध्ये, पण भरपूर तकलीफ होते। काय वाटतं काय झालं पाहिजे? गाड्या वगैरे वाढवायला पाहिजे शासनाने। गर्दीची भीती वाटते का? हो वाटते। काय नेमकं भीती वाटते? भरपूर। मी कडोलीवरून येतो। हां तर काय भीती वाटते? गर्दीमध्ये तुम्ही पडाल किंवा आपण घरी पोहोचू की नाही अशी भीती वाटते? होते हो। रेल्वे कमिटीचा सदस्य आहे, विजिलन्स कमिटीचा मेंबर आहे। आज बघतोय की न्यायालयाने पण आज रेल्वे प्रशासनाला फटकारलं आहे। कारण काय झालं माहिती का, एवढी गर्दी आहे की कल्याण ते मुंबईमध्ये प्रवासी जाताना लटकत चालला आहे आणि याच्यामध्ये अनेक लोक मरण पावत आहे। याच्या आधी खूप निवेदनं झाले, खूप आंदोलन झाली। कारण की रेल्वे प्रशासन सुधरत नाही। काही अशा घटना झाल्या, अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतरच मग यांना झोपेतीन जागे होतात। एखादा प्रवासी म्हणजे हे मरल्याची वाट बघतात। रेल्वे प्रशासन फक्त हे माणूस मेल्याची वाट बघतात आणि माणूस मेल्यानंतर रेल्वे प्रशासन आज वाट बघतात। आणि आज बघितलं की कोर्टाने फटकारलं की किती गर्दी आहे, एवढी गर्दी आहे। आज बघितलं कल्याणवरून साधं डोंबिवलीला पण, डोंबिवलीला एवढे लोक असे झपाट्याने येतात तर माणूस अक्षरशः लटकून जातोय। आणि हा जो प्रकार घडतोय, वरती लोक बसतात, लटकत जातात, हे संपूर्ण आज खऱ्या अर्थाने याचं आणि आज आम्ही रेल्वेचा एक नागरिक म्हणून निषेध करतो। माझं नाव विनोद जाधव आहे। मी दररोज रेल्वेने प्रवास करतो आणि मी असं अनुभवलं की ट्रेनमध्ये जेवढी पीक आवर्सला जेवढी गर्दी असते ना ती खूप आहे। म्हणजे रेल्वेचे जे वेळापत्रक आहे ते एकदम ढिसाळ आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर ट्रेनला जर 5 मिनटं जरी लेट झाला तर एवढी गर्दी होते ना, म्हणजे एक विचारच करू शकत नाही। आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रशासनाने काहीतरी उपाययोजना कराव्या जेणेकरून सामान्य माणसाचे जीव वाचले जातील। कारण तुम्ही जर पाहिलं तर डेली 7 to 8 पीपल्स आर डेड इन एव्हरी डे। सो हे खूपच निंदाजनक आहे आणि सरकारने याच्यावरती त्वरित उपाययोजना करावी अशी मी विनंती करतो सरकारला, जेणेकरून आपले जे डेली वर्कर्स आहेत त्यांना एक राहत मिळेल की आपण घरी पण व्यवस्थित पोहोचू आणि ऑफिसला पण वेळेवर जाऊ। थँक्यू। नाही बरोबर आहे, गर्दी पण म्हणजे गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने काहीतरी हे केलं पाहिजे। ट्रेन पण वाढवल्या पाहिजेत, नाही तर डबे पण वाढवले पाहिजेत। प्रवास करताना भीती वाटते का? हो आपण तिकीट काढतो, नाही रोजची भीती असते मनात की आज सकाळी घरातून बाहेर पडलं तर घरी व्यवस्थित जाऊ का, आपण घरी भेटू का सगळ्यांना। रोजचं धकाधकीचं हे जेवण। फेऱ्या वाढवायलाच पाहिजे ना। आता गर्दी किती वाढलेली आहे माहिती आहे ना। आता एवढी गर्दी वाढली तर फेऱ्या वाढवायलाच पाहिजे त्यांनी। हां टाईमशीर आता पाऊस थोडा पडला तरी वेळेवर लोकल नाही, फक्त निमित्त लागतं त्यांना पाऊस पडला। काय सांगाल कुठनं तुम्ही कुठे प्रवास करा? आता आम्ही तर विकलांग डब्यात जातो, त्या विकलांग डब्यात पण एवढी गर्दी असते ना, चांगले लोक असतात त्याच्यात, तर ते शासनाने काहीतरी त्याच्यावर निबंध लावले पाहिजेत ना। आम्ही विकलांग डब्यात आम्ही विकलांग आहे, त्याच्यात सगळी चांगली लोक, लेडीज चांगली त्याच्यात ते पोलीस बंदोबस्त काहीतरी ठेवला पाहिजे। काय नाव तुमचं? माझं नाव विलास जाधव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।